प्रभू रामचंद्रांचे खूप सारे भक्त होते. अशीच शबरी ही एक त्यांची निस्सीम भक्त होती. शबरीचं खरं नाव श्रमला होतं. ती भिल्ल समाजाची शबर जातीतील होती. म्हणूनच पुढे जाऊन तिचं नाव शबरी झालं. शबरीचे वडील भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी शबरीचं लग्न एका भिल्ल कुमाराशी करायचे ठरवलं. परंतु भिल्ल समाजाची एक प्रथा होती की कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला प्राण्यांचा बळी दिला जायचा. म्हणून तिच्या वडिलांनी 100 बकऱ्या बळी देण्यासाठी आणल्या. तेव्हा शबरी तिच्या वडिलांना विचारू लागली, बाबा, एवढे सारे बकऱ्या का आणल्यात? अगं, ही आपल्या समाजाची एक प्रथा आहे, ज्यात तुझ्या लग्नाच्या विधी सुरू होण्या अगोदर या सगळ्यांचा बळी देण्यात येईल. चल, येतो मी. खूप कामं पडलीत. तू ही तुझी उद्याची तयारी करून ठेव. शबरी लागलीच आईकडे जाते. आई, हे काय चाललंय? प्रथेच्या नावाखाली मुख्य प्राण्यांचा जीव घेतला जातो. किती वाईट प्रथा आहे ही. अगं, तू कशाला वाईट वाटून घेतेस? ही तर पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. माझ्या लग्नाच्या वेळीही असंच झालं होतं. प्रथेचा विचार करून शबरीला खूप वाईट वाटले. ती पूर्ण रात्र त्या बकऱ्यांजवळ बसून रडू लागली. तिच्या मनात एकच इच्छा होती, काहीही करून मला ह्या निर्दोष मुक्या प्राण्यांना वाचवायलाच हवं. जर मी इथून पळून गेले तर माझं लग्न होणार नाही आणि ह्या प्राण्यांना त्यांचा जीवही गमवावा लागणार नाही. परंतु मला माहिती, पुन्हा कधीच या घरात मला परतता येणार नाही. पण मला हे पाऊल उचलावंच लागेल. इकडे शबरीचे आई बाबा गाढ झोपेत होते. शबरी त्यांना शेवटचा नमस्कार करून घर सोडून निघून जाते. शबरी एका घनदाट जंगलात पोहोचते. ती शिक्षा घेण्यासाठी एका ब्राह्मणाकडे जाते. परंतु ती क्षुद्र जातीची असल्यामुळे तिला कोणीही स्वीकारत नाही. तू हिम्मतच कशी केली हे विचारायची? तू एका तुच्छ जातीची मुलगी आहे. तुझा शिक्षणावर काहीच हक्क नाही. तुला मीच काय, कोणीही दुसरा शिक्षण देणार नाही. आत्ताच्या आत्ता ह्या आश्रमातून चालती हो. ऋषींचे बोलणे ऐकून शबरीला वाईट वाटले आणि ती तिथून निघून जाते. पुढे जाता जाता ती मतंग ऋषींच्या आश्रमात पोहोचते. नमस्कार ऋषी मुनी. कल्याण हो. कोण आहेस तू मुली? माझं नाव शबरी आहे. मला शिक्षा प्राप्त करण्याची खूप इच्छा आहे. परंतु मी केवळ एक शूद्र जातीची असल्यामुळे सगळे मला नाकारत आहे. मतंग ऋषींनी मात्र कसलाही विचार न करता तिला त्यांच्या आश्रमात राहण्यास परवानगी दिली. इतर ऋषींना मात्र हे काही पटलं नाही. त्यांनी मतंग ऋषींना वाईट साईट गोष्टी ऐकवल्या. परंतु मतंग ऋषींना कोणीही काहीही बोललं तरी फरक पडत नव्हता. त्या दिवसापासूनच शबरी आश्रमातील सगळे नियम कटाक्षाने पाळू लागली आणि तिथे आनंदाने शिक्षण घेऊन राहू लागली. शबरी ऋषीमुनींची सेवा करायची. तसेच आश्रमातील साफसफाई, गोशाळेत दूध काढणे आणि त्याचबरोबर आश्रमातील सगळ्यांसाठी जेवणही बनवायचे. असेच करत करत खूप वर्षे लोटली गेली. मतंग ऋषी शबरीच्या गुरुभक्तीने खूप खुश होते. मतंग ऋषी दिवसेंदिवस थकत चालले होते. एक दिवस त्यांनी शबरीला त्यांच्या जवळ बोलवले. पुत्री, आता माझं शरीर खूप थकलंय. आता माझी मोक्षाची वेळ जवळ आली. परंतु त्याआधी मी तुला काही देऊ इच्छितो. बोल शबरी, तुला काय हवंय? ऋषी मुनी, माझं जीवन तुम्हीच धन्य केलंय. एका पित्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मला सांभाळलं. मला तुमच्याकडून दुसरं काही नको. मला तुमच्या सोबतच घेऊन चला. नाही पुत्री, तुला तर माझ्यानंतर ह्या आश्रमाची धुरा सांभाळायची आहे. तू केलेल्या सेवेचे वेळ आल्यावर योग्य फळ नक्की मिळेल. एक दिवस प्रभू राम तुला इथे भेटायला येतील.
आणि त्या दिवशी तुझा उद्धार होईल, तुला मोक्ष मिळेल. एवढं सांगून मतंग ऋषी आपले प्राण सोडतात. त्या दिवसापासून शबरी प्रभू रामांची प्रतीक्षा करू लागली. रोज सकाळी लवकर उठून बोरं वेचून आणायची. छान छान फुलं वेचून त्यांनी आश्रम सजवायची. प्रभू, तुम्ही नक्की कधी येणार हे नाही माहित मला, परंतु तुम्ही येणार आणि माझे जीवन धन्य होईल याची मला पूर्ण खात्री आहे. शबरीचं रोज असंच सुरू होतं. एक दिवस शबरी जवळच्याच तलावावर पाणी घेण्यास गेली. तेव्हा त्या तलावाजवळच एक ऋषी तपस्या करत बसले होते. शबरीला तलावातील पाणी घेताना बघून त्यांना तिचा राग आला आणि तिला अछूत म्हणून हिणवून तिला दगड मारला. शबरीच्या कपाळातून रक्त वाहू लागलं आणि ते रक्त तलावात पडून सगळं पाणी रक्त झालं. बघितलंस, तुझ्यासारख्या तुच्छ जातीच्या रक्तामुळे सगळं तलावातील पाणी खराब झालं. तू खूप मोठं पाप केलंय. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा इथून. शबरीला ऋषींचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले आणि ती तिथून निघून गेली. तिथून निघून गेल्यानंतर ऋषी पुन्हा तपस्या करू लागले. त्यांनी त्या तलावाच्या पाण्यात गंगा, यमुना, नर्मदे सारख्या पवित्र नद्यांचं पाणी टाकलं. तरीही त्या रक्ताचं पाण्यात काही रूपांतर झालं नाही. बऱ्याच वर्षांनंतर प्रभू राम सीताहरणानंतर सीतेला शोधत शोधत जेव्हा तिथे आले, तेव्हा तिथल्या ऋषी मुनींनी प्रभू रामांना बोलवलं. प्रभू, तुमच्या पवित्र चरणांनी ह्या रक्ताच्या तलावाला पुन्हा निर्मळ पाण्याचा तलाव बनवा. आमच्यावर कृपा करा प्रभू. ठीक आहे, मी तुमच्यासाठी नक्की हे करेन. रामांनी लागलीच त्यांचे पाय त्या तलावात टाकले, परंतु काहीच झाले नाही. ऋषींनी अनेक उपाय सांगितले, तसतसे रामांनीही ते केले, परंतु तलावाचं रक्त काही पाण्यात रूपांतर होत नव्हतं. हे ऋषीमुनी, इथे असं काय झालं होतं ज्यामुळे पाण्याचं रूपांतर रक्तात झालं? मला सगळं सविस्तर सांगा. तेव्हा ऋषीमुनींनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. ऋषीमुनी, हे रक्त शबरीचं नसून माझ्या हृदयाचं आहे, जे तुमच्या अपशब्दांमुळे जखमी झालं होतं. माता शबरीला मी आलोय असा निरोप पाठवा. लागलीच एक ऋषी जाऊन शबरीला राम आल्याचा निरोप देतात. काय? माझे राम आले? प्रभू रामांचं नाव ऐकताच शबरी आनंदाने धावत सुटली. शबरीचे राम आले, शबरीचे प्रभू राम शबरीचा उद्धार करायला आले. शबरी माझे राम, माझे प्रभू राम म्हणत म्हणत तलावाकडे धावत येते. तेव्हा तिच्या पायाची धूळ तलावात जाते आणि तलावातील सगळं रक्त पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. बघा ऋषीमुनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं, पण माता शबरीच्या चरणाच्या धुळीमुळे तलावातील रक्ताचे पाणी झाले. तेव्हा ऋषींना त्यांचा बोलण्याचा पश्चाताप होतो. शबरी प्रभू रामाचे पाय पकडून त्यांना नमस्कार करते आणि त्यांना आश्रमात घेऊन येते. नेहमीप्रमाणेच त्या दिवशीही शबरीने आश्रम फुलांनी सजवला होता आणि गोड गोड बोरं चव घेऊन निवडून ठेवली होती. ती खूप आनंदाने प्रभू रामांचं स्वागत करते आणि उष्टे बोरं रामांना खायला देते. प्रभू, ही सगळी गोड गोड बोरं आहे. मी स्वतः चव घेऊन पाहिली आहे. तुम्ही ही बोरं पोट भरून खा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. राम लागलीच बोरं खाण्यासाठी उचलतात. दादा, ही तर उष्टी बोरं आहेत. तुम्ही हे कशी खाऊ शकता? लक्ष्मण, यात माता शबरीचं प्रेम आहे. आणि राम ती बोरं खाऊ लागतात. प्रभू रामांनी जाताना शबरीला विचारले, माता, तुम्ही माझ्याकडे काहीही मागू शकतात. सांगा, तुम्हाला काय हवंय? प्रभू, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत तुमच्या दर्शनासाठी जगत होती. आता मला मोक्ष हवा आहे. मला मोक्ष द्या प्रभू.
मी माझा देह तुमच्या चरणात सोडू इच्छिते. आणि लागलीच शबरीने तिचा देहत्याग केला. प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या हाताने शबरीचा अंत्यसंस्कार केला आणि सीता मातेच्या शोधात पुढे निघून गेले. Hey friends, please do like, share and subscribe to our channel.